नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। मॅडॉक फिल्म्सने आपला पुढील चित्रपट 21चा नवा पोस्टर रिलीज केला असून त्यात पार्श्वभूमीत धर्मेंद्र यांच्या आवाजातील संवाद मेरा बड़ा बेटा अरुण हमेशा 21 साल का ही रहेगा ऐकू येतोय। धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आलेले पोस्टर त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठं गिफ्ट मानलं जात आहे। चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत दिसणार असून पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। धर्मेंद्र यांचा आवाज ऐकताच सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करत डझनभर इमोजी शेअर केलाय। नागपूरच्या कांद्रे धन्यवाद गेट जवळ 23 नोव्हेंबर रोजी रविवारी संध्याकाळी भीषण रस्त्यात अपघात झालाय। तापलेल्या कारने मोटरसायकल सवार युवकाला जोरदार धडक दिली आहे, तर त्यानंतर तो कोळसा भरलेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कार चालक घटना घडल्यावर पळून गेला। कन्हान पोलीस आणि ट्रॅफिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती। राष्ट्रीय महामार्ग 44 वर तासोनतास वाहतूक ठप्प। शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि अज्ञात कार चालकाच्या शोधासाठी सीसीटीव्हीचा तपास घेणे सुरू आहे। स्थानिकांनी म्हटले की कांद्रे धन्यवाद गेट परिसरात वाहतुकीची अव्यवस्था आणि वेगवान वाहने सतत अपघातांना निमंत्रण देत आहेत। नागपुरात चालू असलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्या चौथ्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की 28 वर्षांपासून सुरू असलेला विज्ञान उपक्रम आता संस्थात्मक रूपात सुरू राहील आणि त्यासाठी 60 कोटी रुपयांचा प्रावधान केला जाणार आहे। छत्तीसगडहून 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षकही मेळ्यात सहभागी झाले। 23 नोव्हेंबर रविवार हा मेळ्याचा अंतिम दिवस ठरला। भारतीय अमेरिकी अरबपती रामाराजू मंटनाची मुलगी नेत्रा मंटनाची लग्न सोहळा चर्चेत आहे। ही ग्रँड वेडिंग 23 नोव्हेंबर रोजी उदयपूरमध्ये पार पडली। नेत्रा मंटनाची लग्न वामसी गदिराजू सोबत झालंय। या सोहळ्यात बॉलिवूडचे मोठे मोठे स्टार्स उपस्थित होते, तर अमेरिकन गायिका जेनिफर लोपेझने स्टेजवर परफॉर्मन्स करून आग लावली। सोशल मीडियावर जेनिफरच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत। रिपोर्ट्सनुसार जेनिफरने या ग्रँड वेडिंगसाठी 17 कोटी चार्ज केले होते। धुळे शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात झालेल्या चोरीची पोलिसांनी केवळ 72 तासात उकल केली। 5 आरोपी पकडले गेले असून चोरी केलेला सोने चांदीचा माल, चांदीचे छत्र आणि नकद पोलिसांनी जप्त केलाय। चोरांनी चोरी करताना साडी घालून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता। मुख्य आरोपी वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडवरून पकडला गेला, तर इतर साथीदार शहरातून ताब्यात आले। चोरी केलेले चांदीचे छत्र विकत घेणारा सराफा नंदुरबारहून अटक झाला। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI श्रीराम पवार आणि टीमने केली आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय। धन्यवाद।